उपस्थित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी, त्याचबरोबर या देशाचं ऐक्य अबाधित राहावं, हा देश गेले 75 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलं त्या संविधानारूपच गेली 75 वर्ष या देशाचा कारभार आणि हा देश चालत आला आणि पुढे देखील हा देश संविधानारूपच चालला पाहिजे अशा प्रकारचं ज्यांना वाटतं ते या ठिकाणी उपस्थित असलेली सर्वच या देशाचे भारतीय नागरिक बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच अतिशय कमी वेळामध्ये आपणा सर्वांना या ठिकाणी निमंत्रण करण्यात आलं. मला वाटतं कालच सर्वांना निमंत्रण दिलं असेल संध्याकाळपर्यंत, आणि त्या निमंत्रणावर आपण इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपणा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करण्याचं कारण एवढंच आहे की 16 एप्रिल ते 18 एप्रिल या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या देशाचं पार्लमेंट म्हणजे लोकसभा, या लोकसभेचं अधिवेशन झालं. आणि या अधिवेशनामध्ये 3 कायदे पारित करायचे होते, पास करायचे होते, मंजूर करायचे होते. या एवढ्याच विषयाकरता हे विशेष अधिवेशन बोलवलं गेलं होतं. हे नेहमीचं रेग्युलर अधिवेशन नव्हतं. आणि या अधिवेशनामध्ये 3 कायदे हे मांडले गेले. परंतु ते मंजूर झाले नाहीत. आणि मंजूर का झाले नाहीत या संदर्भामध्ये म्हणजे 7:45 कायदे नाकारण्यात आले आणि अवघ्या पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये हे कायदे कोणामुळे नाकारण्यात आले, या कायद्याच्या विरोधात कोणी मतदान केलं आणि तेच लोक त्याला कसे जबाबदार आहेत, हे अवघ्या पुढच्या 3-4 मिनिटांमध्ये आपण सर्वांनी पार्लमेंटच्या पायऱ्यावर झालेलं आंदोलन, झालेल्या निषेधाच्या घोषणा यातून आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालं. एका बाजूला सत्ताधारी पक्षाचे लोक सांगत होते की विरोधी पक्षाच्या असहकारामुळे किंवा विरोधी मतदानामुळं हे कायदे पास झाले नाही. त्याच वेळेला लोकसभेच्या सभागृहाच्या बाहेर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाचे लोक उभे होते. ते काय सांगत होते? ते सांगत होते असे की हा जो कायदा आहे जो तुम्ही आज आणलात, की ज्याला तुम्ही असं म्हणताय की पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे, त्याकरता हा आम्ही आणलेला कायदा, हा कायदा विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे म्हणा, नकारात्मक भूमिकेमुळे म्हणा, किंवा त्यांनी विरोधात केलेल्या मतदानामुळं हे कायदे आम्ही पास करू शकलो नाही. आणि म्हणून या देशातल्या 70 कोटी महिला, या महिलांच्यावर अन्याय करण्याचं काम हे विरोधी पक्षानं केलं असं सत्ताधारी पक्षाचा आरोप. विरोधी पक्ष काय म्हणत होता की मुळामध्ये हे 33% महिलांना आरक्षण देणारं
विधेयकच नाही, कायदाच नाही, बिलच नाही. तुम्ही या महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली तुमचा राजकीय एजेंडा तुम्ही राबवताय. किंबहुना महिलांना 33% आरक्षण द्यायचंच नाही म्हणून तुम्ही हे अधिवेशन बोलवून हा नसता गोंधळ निर्माण केला होता असं सत्ताधारी विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. मग आपण या देशाचे नागरिक आहोत. आपल्या सर्वांना नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. आपल्या मनातले काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळणं हा आपल्या सर्वांचा हक्क आहे. तुमचा प्रश्न असा असेल पुढचा की ह्या हक्काकरता तर लढाई देशात सुरूच आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक भागाभागात मोर्चे काढतायत. मग तुम्ही काढा असं कदाचित कोणाचं मत असेल. परंतु मी थोडासा वेगळा विचार केला की अशा पद्धतीचे मोर्चे काढण्यापेक्षा आपण सर्वांना घेऊन बसावं, सर्वांच्या समोर भूमिका मांडावी, त्याचबरोबर सर्वांची मतं जाणून घ्यावी याकरता म्हणून आज तुम्हा सर्वांना आपण इथं निमंत्रित केलेलं आहे. मुळामध्ये 16 ते 18 या 3 दिवसामध्ये जे 3 कायदे होते ती कायदे काय होते हे पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो. याला हे कायदे जे होते ते कायदे करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी 3 जे कायदे आले होते आणि त्याचं नाव नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव त्याला देण्यात आलं होतं. आपल्याला आठवत असेल सप्टेंबर 2023ला अशाच पद्धतीनं ही 3 विधेयकं मांडली गेली. 5 दिवस अधिवेशन चाललं, 5 दिवस चर्चा झाली आणि 5 दिवसानंतर ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला या कायद्याच्या बाजूनं 452 मतं पडली आणि या कायद्याच्या विरोधात 2 मतं पडली. 452 मतं या महिलांना 33% आरक्षण द्यावं या विचाराच्या बाजूनं पडली आणि 2 मतं फक्त विरोधात पडली. ही 452 मतं कोणाची होती? ही 452 मतं सत्ताधारी पक्षाची होती का? तर ही सत्ताधारी पक्षाची मतं नव्हती. नीट समजून घ्या. आज काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी असतील, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन असतील किंवा अन्य जे कोणी लोक आहेत त्यांनी विरोधात जे केरळने विरोधात मतदान केलं असेल, कर्नाटकने केलं, ते काँग्रेसचं आहे कर्नाटकमध्ये, यांनी विरोधात मतदान केलं, त्यांनी सुद्धा मतदान केलंच होतं ना. म्हणून 452 मतं झाली ना 454 पैकी. 454 पैकी जर 452 मतं 100% तुमचीच होती तर कालच्या खेपेला तुम्हाला फक्त 298 मतं का पडली? 298 मतं कालच्या खेपेला पडलेत, विरोधात 248 मतं पडलेत. ज्यांनी या विधेयकाला विरोध केला त्यांच्या बाजूनं 248 आणि सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं त्या ठिकाणी 298 मतं पडली. याचा अर्थ सप्टेंबर 2023 ज्या वेळेला हे नारी शक्ती वंदन अधिनियम जो आला, कायदा आला, त्याला विरोधकांनी सुद्धा मतदान केलेलं होतं हे स्पष्ट झालं. मग आपल्या सर्वांना असं वाटेल की कालच्या खेपेला केलं नाही. माझा गाडीतला फोल्डर विशाल, गाडीतला फोल्डर, गाडीतनं मी आता एक फोल्डर आणलाय, केलं नाही. मग आता का नाही केलं? हां, आणा तो. आता का नाही केलं मतदान? त्यावेळेला जर मतदान केलं तर आता का नाही केलं हा प्रश्न येतोच ना. इथं खरी मेक आहे. आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला कायदा विषय इतका किचकट असतो. मी मोठेपणा सांगण्याकरता बसलो नाही,
परंतु विधिमंडळामध्ये ज्या वेळेला कायदा पास होण्याकरता म्हणून मांडला जातो, विधेयक मांडलं जातं, बिलं मांडली जातात, तर त्याच्या चर्चेमध्ये मी आवर्जून भाग घेत असतो आणि मला त्या चर्चेमध्ये भाग घेण्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.